नमस्ते. मी शिल्पा आकार रंगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे. आज आम्ही घेऊन आलो आहे अगदी खास, विशेष आणि खूपच पवित्र मानली जाणारी अशी खास रांगोळी आणि ते म्हणजे सहस्त्रदल कमळ, म्हणजेच 1000 पाकळ्यांचं कमळ. हे कमळ विशेषतः मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीच्या पूजेच्या दिवशी काढला जातो. चला तर मग या पवित्र रांगोळीचा प्रवास आपण आजपासून सुरू करूया. म्हणजेच आत्ता सुरू करूया. इथे मी A3 प्रिंटआउट घेतली आहे सहस्त्रदल कमळ याची. त्याला प्लेस करून त्यावर 175 मायक्रॉनची OHP शीट फिक्स करून घेतली आहे सेलोटेपने. आणि जी ही भौमितिक रचना समजून घेतल्यानंतर मला कळलेली रचना म्हणजे फर्स्ट आपण त्याचे भाग करून घ्यायचे आणि स्ट्रेट लाईन्समध्ये स्पेसिफिकली, आणि नंतर त्यांना पाकळी द्यायच्या. सहस्त्र हा शब्द संस्कृतमधून आला आहे, ज्याचा अर्थ होतो 1000 आणि दलचा अर्थ होतो पाकळी. तर सहस्त्रदल म्हणजे 1000 पाकळ्या असलेली रांगोळी. या रांगोळीला कमळ असे का म्हणतात? कारण रांगोळी कमळाच्या आकारात बनवली जाते. कमळ हे फूल देवी लक्ष्मीचं सर्वात प्रिय फूल आहे. हिंदू धर्मशास्त्रात असं लिहिलं आहे की देवी लक्ष्मी नेहमी कमळावर बसून पृथ्वीवर आशीर्वाद बसवतात. जेव्हा आपण 1000 पाकळ्यांचा हा सुंदर कमळ काढतो ना मैत्रिणींनो, तेव्हा आपण असे संदेश देतो की हे देवी, तुम्हाला अक्षरशः 1000 पाकळ्यांचा सन्मान करतोय आपण. हे अत्यंत श्रद्धावान आणि भक्तिमय कृत्य मानलं जातं. मार्गशीर्ष महिना आणि त्याचं महत्त्व आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार खूप जास्त आहे. जसं मी ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की भगवान कृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना हे कृष्णाचं स्वतःचं कथन आहे. म्हणजेच मार्गशीर्ष महिना सर्व महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे, हे कृष्णांचं कथन आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. या व्रताला महालक्ष्मी व्रत असं म्हटलं जातं. या व्रताचं महत्त्व अत्यंत जास्त आहे. या महिन्यामध्ये केलेली कोणतीही भक्तिमय कृती, सत्कर्मे, कोणतीही पूजा दुप्पट फळ देणारी मानली जाते. तर या महिन्यातील गुरुवारी सहस्त्र कमळ काढणे हे अत्यंत शुभ आणि फलदायी असेल. आता इथेच पहा मैत्रिणींनो, मी कॅमलिन पेंट मार्करचा वापर करून अगदी हळूहळू मला ज्या लाईन्स प्रथमदर्शी समजत आहेत त्या लाईन्स मी स्केलने ऑलरेडी ट्रेस करून घेतल्या होत्या. स्केलचा वापर केल्याने माझी डिझाईन अजूनच सिस्टमॅटिक दिसायला लागली. ॲक्च्युली हे माझं सेकंड ट्रायल आहे. पहिल्या ट्रायलमध्ये तर मला कळतच नव्हतं की नक्की कोणती लाईन कुठे जॉईंट होते. त्यामुळे मी अगदी रँडम ड्रॉ करत चालली होती, अगदी कोणती डिझाईन ट्रेस करावी अशी. बट तसं न करता अगदी मला असा विचार आला की आपल्या मैत्रिणी पूर्वी काळात ही रांगोळी कशी काढत असतील, कोणते डॉट्स आणि कोणती लाईन कशाला जॉईंट करत असतील हे समजणं त्यांना तितकं फ्री हँड कसं इझी असायचं. आणि मग जाऊन मला ह्याची भौमितिक रचना कळली. आणि ती म्हणजे तुम्ही एकदा एखादी पाकळी कनेक्ट केली की त्याच्या पॅरलल तुम्हाला दुसरी पाकळी दुसऱ्या लाईनीला कनेक्ट करायची आहे. नाही समजलं ना? तर व्हिडिओमध्ये जसं मी दाखवते आहे अगदी तसे लाईन्स तुम्ही पहिल्यांदा ड्रॉ करून घ्या आणि त्यानंतरच त्याला कनेक्ट करायला जा. नक्कीच एक छान अशी ड्रॉईंग, एक छान अशी ट्रेसिंग आपल्याकडे रेडी होईल. मैत्रिणींनो, सहस्त्र दलकमळ हा एक खरोखरचा गहरा अर्थ आहे. केवळ सांस्कृतिक नाही तर आध्यात्मिकही. योग आणि तांत्रिक परंपरेनुसार मानवी शरीरामध्ये 7 प्रमुख चक्र असतात. या चक्रांपैकी सर्वोच्च चक्र म्हणजे सहस्त्रार चक्र. हा सहस्रार चक्र हा मस्तकाच्या
शीर्षस्थानी असतो. या चक्राने प्रतीक म्हणजेच 1000 पाकळ्यांचं कमळ हा चक्र शुद्ध, चेतना, दिव्य, ज्ञान आणि संपूर्ण आत्मज्ञानाचं प्रतीक आहे. जेव्हा आपण सहस्त्रदल कमळ काढतो तेव्हा आपण अशी विनंती करतो की हे देवी लक्ष्मी, माझं मन, माझी बुद्धी आणि माझा आत्मा पवित्र आणि प्रकाशमय व्हावं. आध्यात्मिक ज्ञान आणि खरं असं धन मला मिळावं. या रांगोळीमध्ये 1000 पाकळ्या असल्याचा अर्थ होतो असीम प्रेम, असीम कृपा आणि असीम आशीर्वाद. ही रांगोळी काढून आपण आपल्या देवीला, लक्ष्मीला 1000 प्रकारे प्रणाम करत असतो. आता आपण पायरी पायरीने शिकूया कसं हे सुंदर सहस्त्र कमळ आपल्याला काढायचं आहे. जसं मी आधीसुद्धा सांगितलं तुम्हाला, ज्या काही मधल्या लाईन्स आहेत, जसं की आपण कोणत्याही सर्कलला हाफमध्ये डिवाईड करतो आणि मग नंतर त्याला 4 भागामध्ये डिवाईड करतो. अगदी त्या लाईन्स तुम्ही ड्रॉ करून घ्या. नंतर सर्कलला 8 भागामध्ये डिवाईड करतो, त्या लाईनसुद्धा तुम्ही ड्रॉ करून घ्या आणि त्यामध्ये सेम सिमिलर डिस्टन्सवर 5 वेगवेगळ्या लाईन ड्रॉ करून घेतल्या आहेत इथे मी. आणि मग त्याला प्रत्येक दिशेने, वेगवेगळ्या दिशेने त्याला कनेक्ट केलेलं आहे. थोडंसं टफ आहे, पण जर तुमच्याकडे डिझाईन रेडी असेल, OHP शीट रेडी असेल, कॅमलिन पेंट मार्कर रेडी असेल, तर कोणतीच डिझाईन डिफिकल्ट नाही आहे. तुम्ही अगदी 5 ते 10 मिनटात ही डिझाईन ट्रेस करून रेडी करून ठेवू शकता. खरंच. म्हणजे बघा ना, आपण देवीकडे प्रार्थना करतो की माझं तन, मन आणि मला खूप सारं धन मिळावं आणि माझं जी शांती आहे ती मला मिळावी. पण मला असं वाटतं आहे, पूर्वीच्या बायका जेव्हा ह्या अशा प्रकारच्या रांगोळ्या काढत असतील ना, तेव्हा त्यांचं तन, मन आणि एकाग्र जी शक्ती असेल ती किती जागृत होत असेल ना. म्हणजे कोणती लाईन कुठे कनेक्ट करायची आहे, असं सेम मला सरस्वती यंत्र ड्रॉ करताना सुद्धा होत असतं की की एक रचनात्मक ड्रॉइंग आणि एक रचनात्मक रांगोळी काढत असताना बऱ्याच जणी पूर्वी किती मन एकाग्र करून या रांगोळी काढत असतील आणि त्यांचं जे तल्लख बुद्धीचं जे आपण म्हणू शकतो की ज्याने त्यांची बुद्धी तल्लख होत असेल, तर रांगोळी मला असं वाटतं आहे एक मेन प्रमुख असं टूल असू शकतं किंवा रांगोळी एकमेव असा मार्ग असू शकतो ज्यामध्ये ते लोक एकाग्र बुद्धी, शांत मन करणं, या सगळ्या प्रक्रिया त्यावेळेला होत असाव्यात. आणि म्हणूनच रांगोळी काढणं आणि त्यामध्ये मन रमवणं हे तितकंच लाभदायक आहे. आय थिंक ती तशीच्या तशी प्रक्रिया आपण करत नसावी मे बी, पण जवळपास अगदी तशीच प्रक्रिया आपण इथे करू पाहतोय मैत्रिणींनो. एक एक लाईन ट्रेस करणं, अगदी मन एकाग्र करून प्रत्येक लाईनला कनेक्ट करणं हे तितकंच कौशल्यपूर्ण काम आहे. पहिल्यांदी तर आपल्याला ते काम, आता सपोज आपण जेव्हा कॅमलिन पेंट मार्कर वापरत नसू तेव्हा आपण परमनंट मार्करसुद्धा वापरणार की नाही, प्रत्येक लाईनला कनेक्ट करणारच की नाही. आणि जर त्या व्यवस्थित कनेक्ट नाही झाल्या तर आपली डिझाईन तेवढी चांगली दिसणार नाही. आणि म्हणूनच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी स्टेप बाय स्टेप जर तुम्ही फॉलो केलात तर तुम्हालासुद्धा तशीच अगदी क्लीन, नीट आणि मस्त अशी सुटसुटीत अशी सहस्त्र दल कमळ रांगोळी बनवता येईल. आता तुम्ही म्हणाल की मध्येच काय यांचं सहस्त्र दल कमळ, तुम्हाला आठवतं आहे का, याआधी आपण ज्ञानकमळसुद्धा केलं होतं, जस्ट बिकॉज आपल्या एका मैत्रिणीला ती हवी होती. तसंच आपल्या एका मैत्रिणीला इच्छा आहे की आपल्या चॅनलने सहस्त्रदल कमळ याची रांगोळीसुद्धा दाखवावी. आणि आम्हालासुद्धा आयडियाज अशा बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणाहून काढाव्याच लागतात. पण जर या अशाच आयडिया आम्हाला येत गेल्या कमेंट थ्रूच, तर नक्कीच आम्ही अशा वेगवेगळ्या आयडिया दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू. तुम्हालासुद्धा एखादी डिझाईन, एखादी विशिष्ट अशी पवित्र आणि पारंपरिक अशी एखादी अगदी नावाजलेली डिझाईन
किंवा तुम्हाला आवडीच्या असलेल्या अशा कोणत्या डिझाईन आम्ही आमच्या चॅनल थ्रू प्रदर्शित करावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवत चला. आणि जर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात तर नक्कीच तुम्ही आम्हाला मेसेजसुद्धा करून कळवू शकता. आता हे सहस्त्रदल कमळ ड्रॉ झाल्यानंतर पहा किती सुंदर दिसत आहे. आता ह्याला आपण अगदी त्याच्या सर्कलनुसार कट करून घेत आहोत. कट करताना थोडी काळजी घ्यायची. OHP शीट खूप धारदार असते आणि म्हणूनच कुठेही कोणतेही टोकेरी असे कट त्याला देऊ नका. अगदी शार्प कटिंग करा, पण शार्प कटिंगचे टोक ठेवू नका, जेणेकरून तुम्ही जेव्हा ती वारंवार डिझाईन ठेवणार असाल, वापरणार असाल, इजा होऊ नये म्हणून. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला पहा. इथे मी एका रंगाची गोल टाकून घेतलेला आहे आणि त्यावर आपली ही ड्रॉ केलेली डिझाईन ठेवली आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, ही डिझाईन कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्सवरून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करू शकतात. धन्यवाद.